नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फायनली आज आहे 5 फेब्रुवारी आणि आज आहे रामचा पहिला वाढदिवस. आणि राम सकाळीच माझ्यासोबत उठलेला. मी सकाळीच 5 वाजता उठलेली आणि सर्व आवरायला घेतलेलं. तर सुरुवातीला म्हटलं की ब्रेकफास्ट बनवण्यापेक्षा लंचच डायरेक्ट प्रिपरेशन करून घेऊया. तर मेथीची भाजी, राईस आणि चपाती असं मी बनवलं होतं सकाळी. त्यानंतर थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेतलं. तर 8:30 वाजता डन होतं माझं क्लिनिंग वगैरे सर्व, कारण मला बाकीचं जेवणाची वगैरे पण प्रिपरेशन करायची होती. आणि रामला पण मी ब्रेकफास्ट करून घेऊन शावर वगैरे देऊन अगदी रेडी करून घेतलेलं. त्यानंतर देवपूजा वगैरे करून रामलाही देवाला नमस्कार करायला सांगितला. तर त्याच्याकडून म्हणजे नमस्कार करून घ्यावा लागतो, त्याला अजून एवढं म्हणजे जमत नाही नमस्कार वगैरे करायला. तर हा मॉर्निंगचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे. तर 9 वाजले असतील आणि तुळशीला वगैरे फ्लावर्स वगैरे ठेवून सर्व आवरून घेतलं. त्यानंतर माझ्या रिलेटिव्समधले माझी काकी आणि मामाची मुलगी आलेली. तर मामाची मुलगी ते रांगोळी काढत आहे. त्यानंतर टेबल वगैरे सर्व मी सेट करून घेतलं. तर ते घरून काही जे मटेरियल घेऊन आले होते तेही मला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर ही पहा रांगोळी तिने काढलेली, खूप सुंदर रांगोळी काढलेली तिने. आणि मला जेवणाचं प्रिपरेशन करायचं होतं, त्यामुळे मला वेळ नव्हता, त्यामुळे तिला म्हटलं तूच काढून घे. त्यानंतर यांनी आणि मी मिळून थोडंसं डेकोरेशन केलं. तर संध्याकाळपर्यंत डेकोरेशन पूर्ण बलून्स वगैरे फुटलेले. आणि त्यानंतर थोडंसं पायऱ्यांवरती फ्लावर्स वगैरे टाकून थोडंसं डेकोरेट केलेलं. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेसच माझी मम्मी, मावशी आणि त्यानंतर मावशीची मुलगी असे सर्व रिलेटिव्ह आलेले दुपारीच, कारण जेवण जास्त लोकांचं बनवायचं होतं त्यामुळे. आणि इथे बड्डे प्रिपरेशन झाल्यानंतरच संध्याकाळी 8 वाजता बड्डे करण्यासाठी घेतलेला. तर ही आहे माझी मम्मी. आणि बड्डे वगैरे म्हणजे छान पार पाडला. 50 प्लेट्स आणले होते आणि तेही सर्व संपल्या. म्हणजे 50च्या आसपास सर्व लोक झालेली, सर्व म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे, यांचे फ्रेंड्स आणि काही रिलेटिव्ह असे मिळून. आणि मला बड्डेला काही शूट करता आलेलं नाही, कारण बाकीची सर्व कामे माझ्या मागे. तर ज्यांनी काही शूट केलेलं होतं तर ते मी बड्डेच्या या क्लिपमध्ये ॲड केलेलं आहे. आणि कसं म्हणजे कार्यक्रम असल्यानंतर आपल्याला कॅमेरा घेऊन आपण नाही ना फिरू शकत, त्यामुळे मी असं कोणाला फोर्स पण नाही केला की शूट करा वगैरे. जे शूट केलेलं होतं क्लिप्स वगैरे मावशीच्या मुलीने, तर तिने मला शेअर केलेले आणि तेच मी ह्या व्लॉगमध्ये ॲड केलेले. तर सिम्पल सेलिब्रेशन केलेलं आम्ही. फर्स्ट बड्डे होता आणि त्यानंतर सर्व पाहुण्यांची जायची वेळ झालेली. तर 9-10 वाजलेले सर्व काम होईपर्यंत. तर छान पार पडला बड्डे आणि छान वाटलं. तर त्यानंतर ही आहे नेक्स्ट मॉर्निंग, 6 फेब्रुवारी, मंगळवार आहे आज. आणि सकाळीच रामला ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी मी घेतलेलं आणि सकाळ सकाळ त्याचं रडणं चालू आहे. आणि कपडे वगैरे वॉश करून घेतलेले आणि जे पाहुणे होते ते पण गेलेले ह्या वेळेस. आणि त्यांनी पण मला खूप हेल्प केली सकाळचं आवरण्यासाठी, कारण खूप पसारा झालेला. तर सर्व आवरून घेतलं. त्यानंतर इथे मी डॉल वगैरे सर्व सेट करून घेतलं. आणि रामला मी कॅमेराचं जे स्टँड आहे ते खेळायला देते, कारण त्याला त्याच्यासोबत खेळायला प्रचंड आवडतं. दुसरं काही नाही, पण स्टँडसोबत छान खेळतो तो. तर रामला जे गिफ्ट्स रिसीव झालेले आहेत ते म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करून घ्यावा. तर इथे मी पण व्हॉइस ओव्हर मला ॲड करायचा नव्हता, पण राम खूप हल्ला करायला लागला, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर ॲड करावा लागला. आणि त्यानंतर ही रेड कलरची एक छान मिनी कार रामला रिसीव झालेली आणि त्यालाही खूप आवडतं कारसोबत खेळायला. तर मिनी कार ही एक आहे. त्यानंतर हे कॅक्टसचं प्लांट आहे. तर हे मी मिशोवरती खूप वेळा पाहिलेलं परचेस करण्यासाठी, पण नाही केलं मी. पण बाय सरप्राईज त्याला हे रिसीव झालेले. तर हे आमचेच जे शेजारीला आहे, बॅचलर्स आहेत म्हणजे, तर त्यांनी हे रामसाठी क्यूट गिफ्ट दिलेलं आणि छान आहे. मलाही खूप आवडलं आणि छान वाटलं एकदम, सॉरी. आणि त्यानंतर हा एक कोकोनट चॉकलेट्स रिसीव झाले. तर हे यांच्या फ्रेंड्सने आणलेले आय थिंक, आणि खूप छान टेस्ट होती याची पण. आणि रामलाही खूप आवडले, तर तो खातो. स्नॅकमध्ये मी देते थोडंसं त्याला. त्यानंतर हेही त्यांनीच आणलेलं आणि हे पण खूप छान आहे, इलेक्ट्रिक आहे. आणि त्यानंतर सेल वगैरे आपण ॲड केल्यानंतर त्यातवरती लाईट्स वगैरे ब्लिंक होतात आणि खूप सुंदर आहे. आणि अजून मी सेल वगैरे इन्सर्ट नाही केलेलं. ज्यावेळेस मी इन्सर्ट करेल तर त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेल की हे कसं वर्क करतं. म्युझिक म्हणजे साऊंड वगैरे मिनिमम मॅक्सिमम करण्याच्या सर्व सेटिंग्स वगैरे आहे. तरी ते सेल्स वगैरे टाकण्यासाठी जे स्पेस आहे ते मी तुम्हाला दाखवत होते. त्यानंतर त्यासोबतच 2 स्टिक आलेल्या त्या इन्स्ट्रुमेंटसोबत आणि छान आहे एकदम.
रामलाही पाहून आवडलं. अजून मी त्याचं सेल वगैरे टाकून स्टार्ट नाही केलेलं, केल्यानंतर मी नक्कीच शेअर करेल. आणि त्यानंतर माझ्याकडे छोटा ट्रायपॉड आहे, त्यामुळे मला फेस वगैरे पूर्ण कवर करता येत नाही आणि स्टँड मला वरती ठेवावं लागतं, कारण राम खूप खाली ओढत असतो सारखा. त्यानंतर सेलिब्रेशनचे जे 2 पॅकेट आलेले त्याला. आणि त्यानंतर आय थिंक 3 ड्रेस त्याला रिसीव्ह झालेले आणि छान आहे. हा एक हुडी पॅटर्नमध्ये त्याला आलेला आणि असा रामकडे नव्हता. आणि छान आहे एकदम, कलर वगैरे पण छान आहे, कॉम्बिनेशन पण छान आहे. तर नेव्ही ब्ल्यू कलरचा आहे हा. तर हे आणि त्यानंतर त्यासोबतच हे ट्राउझर आहे आणि छान आहे आउटफिट एकदम. त्यानंतर रामला कॅशच सर्वात जास्त आय थिंक कलेक्ट झालेली आणि गिफ्ट्स पण छान कलेक्ट झालेले त्याला आणि त्यालाही आवडलं. आणि त्यानंतर हा जो नेक्स्ट ड्रेस आहे हा पण छान आहे एकदम, डंगरी टाईप आहे. डंगरी ड्रेस जसे लहान मुलांचे येतात, तर राम ज्यावेळेस लहान होतं त्यावेळेस त्याला 3 पीस असे डंगरी ड्रेसचे होते, कारण मला खूप आवडायचा आणि छान असा दिसायचा त्यामध्ये. तो चबी असा थोडासा गाल वगैरे फुगलेले, त्यामुळे छान वाटायचं. तर रामला अजून मी ड्रेस वगैरे ट्राय करून नाही पाहिलेले, तर पाहूयात कसे येतात. आणि त्याला घातल्यानंतर तुमच्याबरोबर मी छान शेअर करेल. आणि हा व्हाईट कलरचा टॉप आहे त्यासोबत इनरमध्ये आणि त्याला एक क्यूट असा नेकच्या साईडला बो लावलेला आहे आणि छान आहे एकदम. कलर वगैरे पण छान आहे, डस्टी स्किन कलर आहे आणि छान आहे, मलाही आवडला. आणि त्यानंतर अजून त्याला बाकीचे गिफ्ट्स पण आहेत, ते मी तसं तुमच्याबरोबर शेअर करतच आहे. तर पाहूया नेक्स्ट काय आहे. तर हा पण एक छान ड्रेस त्याला रिसीव्ह झालेला आहे. तर हा टी शर्ट आणि त्यासोबत डेनिमची पॅन्ट आहे. तर रामला जसे मी रेग्युलर यूजमध्ये जे आहे ते राऊंड नेकचेच यूज करते आणि त्याला ते सूट होतात. सुरुवातीपासून मी त्याला राऊंड नेकचेच शर्ट घालते आणि हा पण त्यामध्ये एक ॲड झालेला आहे आणि छान आहे कलर वगैरे. हा पण आवडला आणि प्लस साईज आहे, जेणेकरून रामला पुढे जाऊन पण घालता येईल आणि छान आहे एकदम. हे पण ट्राय केल्यानंतर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आणि सगळ्यात मोठं जे आहे ते हे डॉल, जे की माझी जी स्मॉल सिस्टर आहे म्हणजे रामची मावशी, तिने आणलेलं आहे आणि एकदम छान पिंकी कलर, खूप सुंदर आहे आणि साईज पण खूप मोठी. आणि राम त्याला हक करतो वगैरे आणि त्यालाही छान वाटतं त्यासोबत खेळायला. आणि त्यानंतर इथे घरून मम्मी ते मावशीन ते आलेले, त्यावेळेस त्यांनी एवढी छान केळी आणलेली आणि त्यानंतर पेरू वगैरे आणि त्यानंतर ही कांद्याची पात वगैरे मला सर्व व्यवस्थित ठेवायचं होतं, तेही मी ठेवून घेतलं. आणि त्यानंतर फ्रीज पण ऑर्गनाईज करून घेतलेला, कारण घरून खूप जास्त सामान आलेलं, त्यामुळे मला जसं पाहिजे तसं मी छान सेट करून घेतलं पाहुणे वगैरे गेल्यानंतर क्लीन करून. आणि त्यानंतर हे लाडू हे पप्पांनी घरून पाठवलेले, मला खूप आवडतात. आणि हे जे गुलाबजाम आहेत ते लेफ्ट ओव्हर आहेत आमच्या बड्डे पार्टीचे, तेही मी छान कॅसरॉलमध्ये काढून ठेवले, जेणेकरून खराब नको व्हायला. आणि छान याच्यामध्ये पॅक म्हणजे सील केल्यासारखं छान राहतं कॅसरॉलमध्ये. आणि त्यानंतर रामलाही खूप गुलाबजाम आवडतात आणि 1 ते 2 पीस मी त्याला खाऊ घालते. आणि सुरुवातीला मी त्याला अजिबात काही गोड खाऊ घालत नव्हते, पण आता ट्राय करते, कारण एव्हरीथिंग ही शुड बी ट्राय, की जेणेकरून त्याला त्याची सवय झाली पाहिजे. आणि फरसाण वगैरे जेही लेफ्ट ओव्हर आहे बड्डे पार्टीचं, तर जेवणाची वगैरे मी काही क्लिप शूट नाही केलेली काल आणि मलाही ते बरोबर नाही वाटलेलं, कारण कोणी कम्फर्टेबल असतं नाही, त्यामुळे मी काही शूट केलेलं नाही. आणि त्यानंतर जे सर्व गिफ्ट्स वगैरे आहे ते मी छान पॅक करून ठेवून देणार. जे रामचे टॉयज आहेत ते तर मी वरतीच ठेवेल मिनी टेबलवरती, जेणेकरून रामला घेता येईल. त्यानंतर हे कॅक्टस प्लांट, जसं आपण बोलतो तसंच आपलं कॉपीमध्ये ते बोलून असं छान डान्स करत असतं आणि छान. राम सुरुवातीला घाबरला याला पाहून आणि त्यानंतर छान त्याच्याबरोबर खेळायला लागला किंवा व्हॉईस करायला लागला, जेणेकरून त्याला खूप आनंद वाटायला लागला की काहीतरी ते बोलते. आणि तो दिवसभर त्याला पाहत राहतो, पण घेत नाही हात लावून. जोपर्यंत मी देईल तोपर्यंत तो त्याला हात लावत नाही. आणि त्यानंतर स्नॅकमध्ये मी त्याला आज गुलाबजामच दिलेले, तर 2 पीस खाल्लेले त्यांनी. आणि हाताने स्पून घेऊन तो ट्राय करत असतो, की जेणेकरून त्याला वाटतं की काही नवीन असेल तर स्पून दिला ना हातामध्ये तर ट्राय करायला पाहतो. त्याला जमलं तर खातो, नाही तर मग मीच त्याला भरवते. आणि साईड बाय साईड मला ब्लाऊजचं पण काम करायचं होतं आणि राम पण माझ्यासोबत खेळत होता, तर पेपर सारखा ओढायचा, कारण खूप डिफिकल्ट आहे लहान मुलांसोबत काम करणं. आणि रामसोबत तर मला अतिशय डिफिकल्ट वाटतं, पण इट्स ओके, तो लहान आहे, त्याला अजून समजत नाही. तर जसे डेज जातील तसा तो माझ्याबरोबर कम्फर्टेबल होईल आणि त्यालाही समजू लागेल की ते काम करताना आपण डिस्टर्ब करायचं वगैरे नाही आहे. आणि त्यानंतर मी त्याला असंच एंगेज करत राहते आणि माझंही काम साईड बाय साईड करत राहते. आणि जेव्हा मी ब्लाऊज वगैरे स्टिच वगैरे
करायला घेते तर त्यावेळेस पण तो मला खूप त्रास देतो, पण इट्स माय वर्क, मला करणंच आहे ते. त्यामुळे मी त्याला कसं सोबत एंगेज करून काहीतरी म्हणजे सॉन्ग लावून देते, म्युझिक लावून देते. त्यानंतर इतर काही टॉयज असेल किंवा जे किचनमधील भांडी असतील, स्पून वगैरे, त्यासोबत त्याला खेळायला खूप आवडतं, ते देते कधी कधी. त्यानंतर त्याचे जे मिनी टॉयज ते तर मी ठेवून दिलेले, कारण तो सारखा तोंडात घालायचा आणि भीती वाटायची मला. त्यामुळे जे मोठे मोठे टॉयज आहेत ते मी त्याच्यासाठी खेळण्यासाठी ठेवलेले. आणि काल पण 2 ते 3 टॉयज त्याला असे छान छान रिसीव्ह झालेले. त्यातीलच हे कॅक्टस प्लांट, जे की त्याचा आता दी मोस्ट फेवरेट झालेला आहे, त्यासोबत तो खेळत राहतो. त्यानंतर ब्लाऊज वगैरे स्टिच करण्यासाठी घेतलेलं, तर ही मी एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवते. तर तो थ्रेड घेऊन तोंडात घालत होता आणि त्यानंतर खूप त्रास देतो राम. पण मी एकटी असल्यामुळे कधी कधी मला खूप हेक्टिक वाटतं, पण ठीक आहे, समजेल वेळेनुसार त्याला. त्यानंतर चला, मी लंचमध्ये आज पनीर भुर्जी बनवत होते, तर म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया. तर हे पनीर मी हातानेच क्रम्बल करून घेतलेलं आहे, तुम्ही ग्रेटरने सुद्धा ग्रेट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर पावभाजी मसाला, त्यानंतर जिरी आणि हळद, हे 3च इन्ग्रेडियंट लागणार आहे मसालदानीमधले आपल्याला. आणि त्यानंतर मी इथे छान स्मॉल टोमॅटो कट करून घेतलेले, त्यानंतर गार्लिक पण छोटे पीस कट करून घेतलेले, ग्रीन चिलीज, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घेतलेली थोडी, आणि त्यानंतर बारीक चॉप केलेला अनियन आणि त्यानंतर कोथिंबीर. तर हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे. पावभाजी मसाला हा मेन इन्ग्रेडियंट आहे, कारण त्याने छान चव येते, मला आय थिंक असं वाटतं. कारण मी जेव्हा जेव्हा पनीर भुर्जी बनवते तर आय हॅव मस्ट ॲडेड द पावभाजी मसाला, कारण छान चव येते त्याने. त्यानंतर कढई गरम झालेली, त्यामध्ये मी 2 पळी ऑइल ॲड केलेलं आणि चुकून माझा कढईलाच हात लागलेला. तर इतकी गरम नव्हती कढई, त्यामुळे चालून गेलं. तर त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरे ॲड करून घेतलेले आहेत. तर जिरे थोडे क्रॅकल झाल्यानंतर हे 2 तेजपत्ता मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. मला कोणतीही भाजी असू तर जे खडे मसाले आहेत त्यामध्ये मी तेजपत्ता ॲड करते, ग्रेव्हीचे जे असेल ते. आणि राम खूप त्रास देतो, कारण त्याला माहिती आहे ट्रायपॉड ठेवला म्हणजे काहीतरी हिचं काम चालू आहे, तर त्याला घेऊनच मला असा रेसिपी शूट कराव्या लागतात. आणि त्यानंतर जे छोटं मी जे गार्लिक आहे ते कट केलेलं आणि तेही मी त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. त्यालाही थोडंसं सॉते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ग्रीन चिली ज्या स्मॉल पीसेसमध्ये कट केलेल्या आहेत, तर ह्या खूप तिखट आहेत ग्रीन चिली, ज्या की मम्मीने ते काल घेऊन आलेले, पण मला स्पायसीच जास्त आवडतं त्यामुळे मी जास्त ॲड करते. आणि मी एकटीसाठीच लंच बनवत होते आणि सकाळी यांना जे टिफिनला दिलेलं ते तर काही शिल्लक नव्हतं, त्यामुळे मला बनावं लागलं. आणि मी हेच प्रेफर करते की ज्यावेळेस जेवण वगैरे करायचं आहे, नाश्ता वगैरे करायचा आहे, त्यावेळेस बनवणं, किंवा सकाळी बनवून दुपारचं खाणं वगैरे, यापेक्षा जे दुपारी बनवायचं आहे ते मी दुपारीच बनवून घेते. आणि रामला घेऊन रेसिपी शूट करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, आणि एका हाताने वर्क करावं लागतं आणि एका हाताने मला त्याला घ्यावं लागतं, नाहीतर तो खाली खूप रडत बसतो. आणि त्यानंतर जे स्मॉल पीसेसमध्ये कट केलेलं ऑनियन्स आहे ते मी त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. तर स्मॉल क्वांटिटीमध्ये अगदी ब्राऊन होईल इतकंच ते भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर भाजून घेऊन आणि यावेळेस फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे, कारण सर्वांचा जे रॉ स्मेल आहे तो निघून गेला पाहिजे. आणि त्यानंतर रामला झोप आलेली, त्यामुळे मी त्याला झोपवण्यासाठी गेले आणि तोही झोपला. त्यानंतर मी भुर्जी आहे ती तर बनवून घेतली आणि तो झोपल्यानंतर मी भाकरी बनवलेली. आणि त्यानंतर सर्व छान भाजलेलं आणि पूर्ण भुर्जी होईपर्यंत तर तो जागाच होता. भुर्जी झाल्यानंतर मी त्याला झोपवलेलं. त्यानंतर हा पावभाजी मसाला हा 1/2 टेबलस्पून मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि ट्रस्ट मी, पावभाजी मसाल्याने इतकी छान चव येते भुर्जीला. किंवा रेड चिली पावडर पण तुम्ही ॲड करू शकता, पण जे ग्रीन चिलीज आपण ॲड केलेलं आहे त्याची क्वांटिटी तुम्हाला कमी करावं लागेल, नाही तर खूप स्पायसी होऊन जाईल. आणि त्यानंतर ही टर्मरिक पावडर मी त्यामध्ये थोडीशी, म्हणजे कलर येण्यासाठी जेवढी पाहिजे आहे तेवढी आवश्यकतेनुसार टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मी नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करेल त्याआधी ही जे मसाले टाकलेले आहे ड्राय मसाले ते थोडे हलवून घेऊयात. आणि ह्या वेळेससुद्धा फ्लेम लोच ठेवायचे आहे, जेणेकरून मसाले जळणार नाही. आणि त्यानंतर जे बारीक चॉप केलेले मी टोमॅटोज आहे तेही त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि हेही छान लो फ्लेमवर हलवून घ्यायचं आहे.
त्यानंतर हे सर्व जे मसाले आहेत ते जळू नाही किंवा जी पनीर भुर्जी आहे ती थोडीशी अशी ज्युसी व्हायला पाहिजे, त्यासाठी थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे. आणि पाणी तुम्ही ॲड केल्यानंतर एकदम छान ज्युसी होते पनीरची भुर्जी आणि एकदम छान लागते. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि लो फ्लेमवरती याला थोडंसं बॉईल होऊन द्यायचं आहे. थोडंसं पाणी एकदम डिक्रीज होईल असंच ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर ह्या मसाल्यांना छान चव येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मीठ नंतर टाकताना थोडीशी केअरफुली टाकायचं आहे, कारण सुरुवातीला मसाल्यांना छान चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळे नेक्स्ट मीठ टाकताना थोडंसं गरजेनुसार टाकायचं आहे. त्यानंतर हे जे क्रंबर केलेले पनीर आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. हे पनीर जे आहे तर ते शॉपमधून बाय केलेलं नाही, जे मम्मी दुधाची बॉटल भरून घेऊन आलेली आणि खूप जास्त दूध झालेलं, त्यामुळे मी जे हे पनीर आहे त्यामध्ये लिंबाचा रस वगैरे ॲड करून पनीर बनवलेलं. तर मी घरगुती पनीर कसं बनवते ही याची रेसिपी मी तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करेल नक्की. आणि इतकी छान टेस्ट आलेली त्या दुधाच्या पनीरला आणि रेसिपी पण इतकी मस्त छान झालेली, मला तर खूप आवडलेली लंचमध्ये. आणि त्यानंतर क्रंबल केलेले पनीर वगैरे ॲड करून घेतल्यानंतर लो फ्लेमवरती हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी कसुरी मेथी आहे ती टाकायची आहे. कसुरी मेथी मी मोस्ट ऑफ सर्व ग्रेव्हीमध्ये टाकते आणि छान येते. हाताने थोडी क्रश करून टाकायची आहे. आणि जे सेंड्रेलो म्हणजेच आपली जी कोथिंबीर आहे तीही ॲड करून घ्यायची आहे. तर कोणतीही भाजी असो कोथिंबीर टाकल्यानंतर छान दिसायलाही छान दिसते, अट्रॅक्टिव्ह, आणि भाजीला चव देखील कोथिंबीरीने खूप छान येते. त्यामुळे मी ज्या वेळेस मार्केटला जाईल व्हेजिटेबल्स आणण्यासाठी तर मी कोथिंबीर घेतेच. आणि त्यानंतर सुरुवातीला आपण काही मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर जे गरजेनुसार आहे चव येण्यासाठी तर मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे सुद्धा लो फ्लेमवरती छान हलवून घ्यायचं आहे. स्टेजला मी दाखवत आहे की छान ऑइल वरती उजावट झालेलं आहे. तर ह्या वेळेस समजायचं की पनीर भुर्जी आपली रेडी आहे. तर हे एकदम छान दिसायला इतकी अट्रॅक्टिव्ह आणि चवीला तर इतकी स्वादिष्ट झालेली आणि मला पण खूप आवडलेली. त्यानंतर हा इव्हिनिंगचा व्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर बस आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका की व्लॉगमध्ये तुम्हाला नेमकं काय आवडते. आणि जर एखादा पार्ट आवडत नसेल तर तोही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग आपला रेग्युलर व्लॉग असेल डेली रुटीनचा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.